अंतरिक्ष भगवान आणि त्यांचाच अवतार असलेले भगवान जालिंदरनाथ महाराज यांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये चालू असलेली आपली ही पहिल्याच दिवसाची श्री नवनाथ कथा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून आमचे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण आमच्या पायी वारीमध्ये असलेले आमचे पायी वारकरी, उमंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब सानप, या मंदिराचे मुख्य पुजारी आमचे सौरभ महाराज, त्यांचे सर्व बाल गोपाल तरुण मित्रमंडळ, सेवेकरी मंडळ आणि सर्व ग्रामस्थ, या सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेली ही नवनाथ कथा आजचा हा प्रथम दिवस. आणि मग ज्या ग्रंथाचं आपल्याला चिंतन करायचं आहे, ज्या ग्रंथातल्या आपल्याला कथा पाहिजे आहेत, थोडासा अल्पसा परिचय त्या ग्रंथाबद्दल आपल्याला असावा. कारण जीवनामध्ये परिचय असं एक तत्व आहे, ते परिचय जर नसेल तर केलेलं कर्म व्यर्थ. आणि वेळेला आपण उदाहरण सांगतो, कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये ऐकतो ना, त्या मेंढपाळाला चमचप करणारा हिरा सापडला खडा, त्याला तो कळाला नाही, परिणाम त्याने मेंढीच्या गळ्यात बांधला. वस्तू मिळाली पण कळाली नाही, का तर परिचय नाही. तसं आपण ज्या ग्रंथातली कथा आपल्याला ऐकायची आहेत, ज्या ग्रंथाचं आपल्याला चिंतन करायचं आहे, थोडासा अल्पसा परिचय सांगतो, कारण परिचयाचा वेळ आपला निघून गेला. तरी सुद्धा कथा 9 वाजता सुटेल. कथा कितीलाही सुरुवात झाली तरी कथेची सांगतेची वेळ ही 9ची असेल, याची सर्व भाविकांनी नोंद घ्या. आणि कथा उद्या बरोबर वेळेत चालू होईल 6:45 वाजता. कारण आपल्याला सवय 7ला सांगितलं का कधी यायचं, 7:30ला, आणि 7:30ला सांगितल्यावर कबूलही करतात. तेव्हा उद्या, आणि कथेचे नियम आहेत ना, कथेमध्ये जर स्वतः भगवान परमात्मा हजर असतात, कथेमध्ये स्वतः जालिंदरनाथ सुद्धा भगवान हजर असतात, त्यांच्या नंतर येणं आपलं एवढं मोठेपण आहेत का? म्हणून कथेच्या अगोदर यावं, कमीत कमी कथाकार येण्याच्या अगोदर तरी यावं. हा कथेतला पहिला नियम. ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या त्या वेळेला आपण टाळी वाजवली पाहिजे आणि मुखाने नामचिंतन केलं पाहिजे. हे कथेचे नियम आहेत. कथा श्रवण करत असताना कशी करावी, मला वाटतं मी कीर्तनामध्ये सांगितलं. एका माणसाने 3 मूर्ती नेल्या विकायला बाजारामध्ये. ऐकली ना कथा? पण आता इथल्या कीर्तनात नसतील आणि कीर्तनातली इथं नसतील एखाद्या वेळेस. पण असं गृहीत धरतो तुम्ही ती कथा ऐकली. एका माणसाने 3 मूर्ती बाजारामध्ये विकायला नेल्या, सारख्याच, एकाच कलरच्या, एकाच उंचीच्या, एकाच जाडीच्या, एकाच मातीपासून बनवलेल्या, एकाच रंगाच्या. बाजारामध्ये विकायला नेल्यानंतर बाजारामध्ये मांडल्या. आणि मग गिऱ्हाईक आलं का गिऱ्हाईक विचारायचं, हा दृष्टांत कशा करता, श्रवण कसं करावं कथेतलं. बाजारामध्ये मांडल्यानंतर गिऱ्हाईक यायचं, विचारायचं, दादा या मूर्तीची काय किंमत? म्हटले 500 रुपये. 2 नंबरच्या मूर्तीची काय किंमत? म्हटले 5,000 रुपये. 3 नंबरच्या मूर्तीची काय किंमत? म्हटले 50,000 रुपये. म्हटले अहो मूर्त्या तर सारख्याच दिसतात. म्हटले नाही, मूर्त्या जरी सारख्या असल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये भेद आहेत, फरक आहेत. म्हटले काय फरक आहेत? मग त्या कारागिराने काय केलं, मालकाने एक तार घेतली, तार, आणि 1 नंबरच्या म्हणजे 500 रुपये जिची किंमत आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये घातली. ती उजव्या कानातून घातली, डाव्या कानातून निघाली. मालक म्हटला गिऱ्हाईकाला, हिची 500 रुपये किंमत.
म्हटले मग दुसऱ्या मूर्तीचं काय वैशिष्ट्य? म्हटले त्याचं वैशिष्ट्य असेल, त्याच्या कानातून जर तार घातली तर ती ह्या कानातून न निघता ती तोंडातून बाहेर निघते. हिची 5,000 रुपये किंमत. म्हटले मग जिची किंमत 50,000 रुपये आहे तिचं काय वैशिष्ट्य? म्हटले तिच्या ह्या कानातून तार घातली का ती कानातूनही निघत नाही, तोंडातूनही निघत नाही, ती ह्या कानातून जर तार घातली तर ती डायरेक्ट मध्ये जाते. कुठं जाते? पोटामध्ये, हृदयामध्ये. हिची 50,000 रुपये किंमत. कळलं का? अजून बाजारातच आहे तुम्ही. कळलं ना? बाजारात नाही राहिले. तसं आपण कथा ऐकल्यानंतर ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून नाही द्यायची. कथा ऐकल्यानंतर सकाळी सांगत नाही बसायची. कथा ऐकल्यानंतर ती आपल्या अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये साठवली पाहिजे आणि त्याचं घरी गेल्यानंतर झोपल्या झोपल्या मनन केलं पाहिजे. आमच्या शास्त्रामध्ये त्याची पद्धत सांगितलेली आहेत. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन, अशी श्रवणाची पद्धत आहे. आणि मग असं केलं तर कथेचं पुण्य तुमच्या पदरात पडेल. म्हणून हे कथेचे नियम आता मी बंद करतो आणि आपल्या कथेला प्रारंभ करतो. परिचय असावा ग्रंथाचा. आपण चिंतना करता ग्रंथ घेतलाय नवनाथ कथा. ज्या कथेमध्ये नवनाथांचं चरित्र आहे, आपल्या उद्धाराचं साधन सांगितलेलं आहे, संसारातून दुःखातून निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी घडेल याचं चिंतन आपल्याला उर्वरित 7 दिवसामध्ये आपल्याला ऐकायचं. म्हणजे हा जो ग्रंथ आहेत ना, या ग्रंथामध्ये एकूण 40 अध्याय आहेत. अध्याय किती? आता हे तुम्हाला शेवटच्या दिवशी प्रश्न विचारले जातील बरं. अध्याय किती? 40 अध्याय. या 40 अध्यायामध्ये एकूण ओव्या आहेत 7,600. ओव्या किती? 7,600 ओव्या आहेत. हा ग्रंथ लिहिला कुणी? या ग्रंथाचे लेखक जास्त जुना ग्रंथ नाहीत. कथा जुन्या आहेत, कथा पुरातन आहेत, पण ग्रंथ मात्र लेखक त्यांचं नाव सांगतो ऐका. नरहरी वंशातील 1741 मध्ये ही कथा मालू कवी नावाच्या लेखकाने लिहिलेली. म्हणजे एकदम जुनी नाही. कथा घडलेल्या जुन्या आहेत, पण लिखाण मात्र 1741 आहे. आणि त्यांची वंश परंपरा सांगत असताना नरहरी महाराजांची वंश परंपरा सांगितली.
आदेश